आज आम्ही एक स्नेक रेस्क्यू केलेला आहे, मध्ये ठेवलाय, पण त्याच्या ऑक्सिजन साठी तुम्ही बघू शकता इथे आम्ही होल्स केलेले. हसमत पगली प्यार हो जाएगा. अरे जा, त्याला प्रेम झालं रे माझा. तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये. तर आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे तर आज आम्ही एक स्नेक रेस्क्यू केलेला आहे जो माझ्या मित्राच्या आत्याच्या घरी निघालेला होता. आणि तो स्नेक आहे हा कॉमन ट्रिंकेट आहे. आणि याला आम्ही आता रिलीज करायला चाललोय. तुम्ही म्हणाल बॉटल मध्ये ठेवलाय, पण त्याच्या ऑक्सिजन साठी तुम्ही बघू शकता इथे आम्ही होल्स केलेले ज्यांनी त्याला ऑक्सिजन आतमध्ये मिळत आहे. आणि ज्या मित्राच्या आत्ताकडे जो सापडलाय तो आहे मिस्टर गणेश. यांनी आम्हाला रात्री 12 वाजता फोन करून बोलवलाय. तो पण झोपेत आलेला आणि हा पण झोपेत न उठून गेला तिथे. उठून नेलं मला जबरदस्ती. फोकस गेला बाई. तो आता आम्ही चाललेलो याला रिलीज करायला. तर शेवटपर्यंत बनून राहा या ब्लॉग मध्ये. काय तुम्हाला रिलीज करतात. तर गाईज आम्ही जातच होतो, पण आता आम्हाला मम्मीने सुद्धा जॉईन केलेलं आहे. मम्मी पण आमच्या सोबत येत आहे. आणि तुम्ही म्हणत असाल याला रेस्क्यू कोणी केलंय, तर मी नाही केलंय, याला मोहितने रेस्क्यू केलेलं आहे. तर याला लहानपणापासून सापांची आवड होती. तर आमचा मोठा भाऊ सुद्धा सर्पमित्र आहे, तर तो पकडायचा. तर याला पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायचा. हा पण त्याच्या बरोबर जायचा की दादा मला पण शिकव. आणि आता त्याला अचानक कॉन्फिडन्स कुठून आलाय, त्याला बघत बघत शिकला हा. आणि आता हा सुद्धा कॉल करतो. आणि तुमच्या इथेही साप निघाला तर तुम्ही तुमच्या एरियातला जोही सर्पमित्र असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा प्लीज. सापाला मारू नका. आणि अजून काय बोलायचंय तुला याबद्दल मोहित? खूपशे लोक म्हणजे त्यांच्या इथं एरियामध्ये साप निघाला तर त्यांना भीती वाटते, काही लोक त्याला मारून टाकतात. तर तसं नाही केलं पाहिजे. यावर काय म्हणशील? सापाला मारलं नाही पाहिजे. जवळचा आसपास सर्पमित्र असतो त्याला कॉल करा, कॉन्टॅक्ट घ्या. गुगल वरती पण नंबर असतात सर्पमित्रांचे, तिथनं कॉन्टॅक्ट करा. बस एवढंच बरोबर. तर चला जाऊया. राहुल हा त्याचा असिस्टंट बनलेला आहे. गणेशा पण आधी खूप जास्त घाबरायचा आणि आता साप पकडायला लागला. काय म्हणणं आहे गणेश यावर तुझं? हसमत पगली प्यार हो जाएगा. हसमत पगली प्यार हो जाएगा. माझा अवतार चांगला नाही. अरे काय नाही, 2-3 मुली नक्की कॉन्टॅक्ट करतील तुला. केले आली रिक्वेस्ट तर गाईस तुम्ही बघू शकता इथे मागे थोडासा जंगलासारखा एरिया आहे. तर आम्ही त्या सापाला इथे सोडणार आहोत. आणि खूप अंधार असल्यामुळे आम्ही टॉर्च घेऊन जातोय, पण तोही कमी पडतो. आणि मोहित ऑलरेडी पुढे गेलेला आहे त्याला सोडण्यासाठी. आणि कॅमेरामॅन बसलेले आहेत खाली बघून चला तुम्ही फक्त. गाईज आता आम्ही साप हा रिलीज करतोय निसर्गात, कारण की सापांना मारायचं नसतं. हे खूप महत्वाचे असतात. एवढे आमचे मॅन हे त्यांच्या हाताने रिलीज करतात. कारण आपण म्हणतो साप खतरनाक असतात, ते आपल्यावर हल्ला त्यांच्या सेफ्टीसाठी करतात. त्यांना आपल्यापासून धोका वाटतो म्हणून ते आपल्यावर हल्ला करतात. आणि साप मोस्टली आपल्या आजूबाजू असणारे जे किडे झाले, उंदीर वगैरे झाले तेच खाऊन जगत असतात. त्याला मी सोडू? हो, हातात नसो. अरे जा, जायलाच तयार नाही. आता त्याला सोडून दिलेला आहे, तो तिथनं जायला तयार नाही. त्याला माझ्यापासून लांब जायची इच्छा नाही वाटत. तो पुढेच जात नाही, तो खूप हळू चाललाय. नागिनपासून लांब जायची इच्छा नाही होते त्याला. अरे नागाला झाली नसती, हे ट्रिंकेटला आहे. तर गाईस बघा, आम्ही सापाला ऑलरेडी रिलीज केलंय. तर बिचाऱ्यांना मला सोडून जायची इच्छा नव्हती. त्यांनी आज बॉटल मध्ये शी केली,
तिला मी साफ केली, त्याला आंघोळ घातली, त्याला प्रेम झालं रे माझं. काहीच आता साप सोडला आम्ही आणि आता गाडी जवळ आलो. आता आली, घरी जायची वेळ झाली आमची, रात्रीचा 1 वाजलाय आणि हा पोरगा फालतूचा बडबड करतो. त्याला बडबड करायला काही सुचना. अरे बोल ना आज काहीतरी. मी जेवण नाही केलं आणि ब्रेकअप झालंय माझं. खोटं बोलतो. आता एवढा मोठा ग्लास फालुदा खाऊन आला हा पोरगा आणि जेवण नाही झालं म्हणतो. चलो एक नंबरचा हा माणूस. ए, गाडी उघड. ड्राइवर गाड़ी निकालो. चलो गाइस, घर पे जाते हैं अभी. मोहित, तर आपल्याला दीदी सोबत इंग्लिश बोलायचंय, तर तू इंग्लिश चालू कर. येस, आय कॅन स्पीक इन इंग्लिश. येस. व्हॉट आय हॅव टू स्पीक बिप्स? काय पण बोललाय का? मराठीमध्ये बोल, नाही तर इंग्लिश मध्ये, नाही तर तुझे जे तुला लँग्वेज. स्मार्ट बॉय, हे टॅलेंटेड. हे सी माय हेअर्स, एक मराठीत सेंटेन्स देताला पाहिजे. सी माय हेअर्स. तू sentence आय एम दे, युझिंग तुला काय आदिवासी माहिती? ऑइल टू माय हेअर्स. ऐक ऐक ऐक, मी तुला आहे ना मराठीमध्ये एक सेंटेन्स देतो, वाय ते तू इंग्लिश मध्ये बोलायचं. हा ठीक आहे, थांबा मी सांगतो तुला. मी मूर्ख गाढव आहे असं तू मराठी इंग्लिश मध्ये काय बोलशील? युअर डॉंकी. नाही नाही, मी काय बोललो, तू मूर्ख गाढव आहेस. माहिती तू आहेस मूर्खाने गाढव. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. का सांगतोय मला? तसं नाही, तसं नाही, तसं नाही. मी सोन्याचं कॉल मला. तसं नाही मग कसं? माहिती तू कसं मूर्ख आता? आणि गाढव आहे. खॉफ खॉफ खॉफ. गाईज या आधी रेकॉर्ड करत होते, मला वाटलं मी रेकॉर्ड करते. गणेशाने मला वाटलं गणेशाने रेकॉर्डिंगचं बटन स्टार्ट केलं आणि मग मला फोन दिलाय. माझंही लक्ष नाही. आम्ही जितकं शूट केलं ते काही रेकॉर्ड नाही झालं. मध्ये रस्त्यामध्ये एक ऍक्सिडेंट झालेला होता, तो सुद्धा रेकॉर्ड केला पण नाही झालं. जाऊ दे, आता काय नाही करू शकत. पण गाईज गाड्या नीट चालवा. तुम्हाला अजूनही म्हणते गाड्या हा ना, नीट चालवा. नाहीतर रात्रीच्या आजकालची गाड्या, पिढी रात्रीच्या अशी लाईट्स वगैरे खूपशा जागेवर ऑफ असतात आणि तिथं त्यांनी ठोकतं. समोरचं काही दिसत नाही. कधी कधी Exactly. गाडी समोर कुत्रे येतात, काय येतं, तर ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर त्यामुळे तुम्ही गाड्या नीट चालवा. आणि यांनाही म्हटलं गाड्या नीट चालवा, तर ह्या दोघांना दाता दाखवण्याशिवाय काही काम येत नाही. नालायक आहे हा पण आहे आणि हा पण आहे. याला आत्ताच सांगितलं गाडी वाकडी करायला लागला, नालायक. तर जाऊ द्या गाईस, जाऊ दे guys. मिटून काही घ्या नाही तुमच्या करू दांच्यात. शकत. तुमच्या आपण दांच्यात. म्हणतो ना, ज्याला गाढवा कळतं पुढे त्याला बोलतो. गाढवा पुढे वाचली गीता. रात्रीचा गोंधळ बराच होता. हा माहिती बरंच होता. तो गाईज आता आम्ही घरी आलेलो. मी मस्त चेंज वगैरे करून घेतलं आणि आता डिरेक्टली झोपायची तयारी करते. तर आजच्या ब्लॉग साठी इतकंच होतं आणि पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये. आता तो कधी येईल असं सांगता येणार नाही, कारण मी खूप रॅन्डमली ब्लॉग शूट करते. आज पण ब्लॉग शूट करायचं असं काही ठरवलेलं नव्हतं. आज मोहित म्हटला की दीदी आपण जातो एक ब्लॉग शूट करून घे, तर मी शूट करायला सुरुवात केली. तर असंच आपण पुन्हा भेटूया लवकर एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये, नवीन स्टोरी सोबत, नवीन इन्सिडेंट्स असतील काही. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, काही असेल तर तुम्ही कमेंट नक्की करू शकता. व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.